पहिलाच बॉल पंचांचा इशारा वाईट बॉल आणि अगदी तुम्ही नो साठी आणि बिमरसाठी आणि रनआउट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. यावेळी देखील आपण पाहिलं तर अंपायर डिसिजन वरती व्हाईट बॉल पहिल्या चेंडूवरती एक धाव, तदनंतर आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा धाव ऍड झाले टीमच्या टोटलमध्ये. भूषण पाटीलला सध्या आपण पाहतात. भूषण या नवी मुंबईचं भूषण सध्या मात्र मैदानामध्ये बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर अर्थातच धीरज भोईर जो आपण पाहिले तर धारावी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. एका बाजूला नवी मुंबई आयकॉन, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई आयकॉन. या दोघांमधली लढत सध्या चालू आहे. पहिल्या षटकामध्ये नवी मुंबईचे दोन खेळाडू एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. एक चिकी सिंगल कंप्लीट केली 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव जरूर आली, तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली. एक चेंडूचा खेळ झालाय, 2 धाव संख्या. बॅटिंग करणारी टीम सध्या तुम्ही पाहताय अर्थातच शार्विल सोनाक्षी 11 टीम. अगदी आपण पाहिलं तर या टाईमसाठी मगाशीच उल्लेख केला इम्पॉर्टंट मॅच आणि सध्या मात्र ते इन ॲक्शन. स्विजीचा प्रयत्न, फटका चांगला घेऊन काढलाय. टायमिंगही चांगलं जुळलं जात आहे. चेंडू हवाई सफर करतोय, अगदी निघून जाईल. मॅक्सिमम 6 धावेसाठी निहाल ग्रुप षटकार. पर राज सिंगने थँक्यू डीजी. अगदी या स्पर्धेचे प्रमुख जनक अशोकदादा सकपाल यांचं सुमधुर संगीत आपण ऐकलं. यावेळेस फटका फसला, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. किरण सर, राज सिंग ज्या पद्धतीने बॅटिंग करतो, या अगोदर देखील पहिल्या मॅचमध्ये अशाच प्रकारचे रिव्हर्स फटके केले होते आणि त्यामध्ये सक्सेसफुल राहिला होता. आणि धीरज भोईरच्या अगेन्स्ट या अगोदरच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला, षटकार आला. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आडव्या बॅटनं खेळण्यासाठी ओळखला जातो, स्विचिटसाठी रिव्हर्स फटक्यासाठी खऱ्या अर्थानं सातत्याने जातो. त्यामध्ये तो माहिरत देखील हासिल केली आहे. यावेळेस अगदी पुलोलेनचा बॉल पंचांच्याकडे कुठेतरी लाऊडली अपील केली, परंतु हाईट राहिले चांगल्या पद्धतीने. या चेंडूला ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटची एज देखील लागली, कारण की जो आवाज आला अंपायरच्या देखील कानामध्ये, बॅटची एज जी लागली तिथे आपण पाहिलं तर अगदी सेफ राहिला. रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर खेळला गेला, तदनंतर लगेच राजनं बॅट वर केली. अंपायरनं सांगितलं मेने भी सुनाय कुछ, आणि तदनंतर आपण पाहिलं तर अपील शांत झाली. अगदी 8 धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्या सजली आहे. धीरज भोईर या मॅचमध्ये. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पॅडलाईनची गोलंदाजी ती धीरज भोईरच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ संपला, एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे शांत ठेवलंय राज सिंग या बॅटरला. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकायच्या असतील तर पाय पकडून गोलंदाजी ही टाकावीच लागते. सध्या तशीच गोलंदाजी चालू आहे. 1 टू गो. एक चेंडू आता फक्त बाकी आहे. अर्थातच धारावी एक्सप्रेस धीरज भोईर. शेवटचा बॉल ऑन साईडला, खूप चांगला स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरून येतील आणि बॉल जातोय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार. धावसंख्या मात्र 4 ने झपाट्याने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 5 बॉल खूप चांगले राहिले. शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. राज सिंगच्या बॅटमधून आलाय तो चौकार. बिनगडी बाद 12 अशी अवस्था. चला, बरोबर 4 मिनिटं घेतली ती ओव्हर संपवण्यासाठी. आता पुढची बरोबर आपण पाहिलं तर टायमर लावला जाईल, वेळेवरती लक्ष ठेवावं लागेल. आणि सचिन दादाचा टायमर ऑन आहे आणि सचिन दादा खास करून जातीनं लक्ष देतो या टायमरकडे, कारण की त्याला माहिती आहे भाऊ एक मॅच थांबली, प्रॉब्लेम हा नाही की कोण टॉप 6 मध्ये जाईल ते आपल्याला समजेल, पण भाऊ एक मॅच थांबली तर रविवारी 6 वाजता उठून मॅच चालू करता येणार नाहीये. यासाठी आज स्पीडअप घ्यावाच लागेल. 12 धावा, कारण की खूप मोठं आव्हान आपल्याला आहे. रोजच्या 10 मॅचेस आपणही टार्गेट घेतलंय स्वतःहून कव्हर करण्यासाठी, कारण की पहिल्या 12 टीम आपण खेळणार होतो, 15 टीम आपण केल्यात. आपलं बर्डन वाढलं गेलं, आपलं काम वाढलं गेलं आणि काम आता वाढलं गेलंय, तर त्याच्याला जातीनं लक्ष द्यावंच लागेल. 12 धावा स्कोर कार्डवरती आता क्रमांक आपण पाहिलं 1 समाप्त झालं. धीरज भोईरनं चांगली गोलंदाजी केली आहे. भूमिपुत्रमध्ये तू पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 12 धावा देतोय तर तू सक्सेस गोलंदाज धरू शकतोस. अगदी नक्कीच वेळेची चर्चा आपण करत होतो. एका वाकराची स्पर्धा भरवणं खूप सोपं असतं, परंतु अशा प्रकारे ऑल इंडिया आयकॉन, जिल्हा आयकॉन आणि त्यानंतर तालुका आयकॉन अशा प्रकारचे अनेक आयकॉन घेऊन एखादी स्पर्धा जर आयोजित करायची असेल तर खूप मोठा संघर्ष या आयोजन कमिटीला करावा लागतो. आणि तोच संघर्ष अशोकदादा सकपाल यांच्या टीमनं केला. डॉट बॉल आला, चांगली गोलंदाजी केतन म्हात्रेची. केतन म्हात्रे अगेन्स्ट भूषण पाटील असं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल आला. धीरज भोईर 12 धावा खर्च केल्या, कोणतं यश संपादन झालं नाही आणि केतन म्हात्रेने देखील सुरुवात चांगली केली आहे.
ऑल इंडिया आयकॉन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई आयकॉन, असंही आपण या मॅचला बघू शकतो, असंही आपण या ओव्हरला पाहू शकतो. यावेळी देखील आपण पहिला अगदी लेग स्टिक सोडून जातो चेंडूची, ते आपण पाहिले तर व्हाईट बॉलचा इशारा, पण विकेट किपरनं चांगल्या पद्धतीने अडवला देखील हा चेंडू. अगदी आपण पाहिलं तर एकच धाव इथे खर्च होते. टीमची टोटल अगदी 13 या धावसंख्येवरती विवेक चौरशी आमच्यासोबत जोडला गेला. अंबरनाथ वरून याचा ऑफिशियल स्कोरर, MCA क्वालिफाईड स्कोरर आमच्यासोबत अगदी जोडला गेला. त्याचं देखील आम्ही कौतुक करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 13 धावा. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा असतो, खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज भूषण पाटील माघारी परतला जातोय. पहिला धक्का टीम शार्विल सोनाक्षी 11 या टीमला लागलाय. सुजित जाधवनं अप्रतिम कॅच पकडली गेली आहे. आपण रिप्ले दाखवला जातो 22 यार्डच्या माध्यमातून. सुजितनं कॅच पकडल्यानंतर एक मोठी विकेट भूषणला आपण पाहिलं तर भूषण पाटीलला माघारी जावं लागलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजीसाठी ऑल इंडिया आयकॉन केतन म्हात्रे दाखल झाला, काही ना काहीतरी नवीन करायचा प्रयत्न. आधीचा चेंडू बाहेर ठेवला, त्यानंतर लेग स्टिकवरती ठेवण्याचा प्रयत्न, आता पुन्हा बाहेर ठेवला. बॅटीची लिडिंग आहे आणि अप्रतिम कॅच. तोपर्यंत आपण पाहिलं नवीन फलंदाज आता मैदानामध्ये मात्र दाखल झालाय. अर्थातच अमोल शिंदे मैदानामध्ये मात्र दाखल होतोय. अमोल शिंदे केस आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि सध्याच्या घडीला नवी मुंबई आयकॉन माघारी परतल्यानंतर अमोल शिंदे यांची जबाबदारी नक्कीच वाढली असेल, कारण की भूषण पाटील बाद झाला, एक डावखुरा आक्रमक फलंदाज माघारी परतलाय. आता केतन म्हात्रेच्या अगेन्स्ट अमोल शिंदे कशा पद्धतीने बॅटिंग करतायत, धावा जमाव्या लागतील, कारण की 13 धावा धावपलकावरती एक गडी माघारी परतलाय. अजून देखील राज सिंग मैदानाच्या आतमध्ये जो खेळतोय, 5 बॉलमध्ये 10 धावा त्याच्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अमोल शिंदे स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. चला टाइम जास्त घेऊ नका प्लीज, आपल्याला विनंती आहे. सामना चौथा सुरू आहे, अजून 6 सामने आजच्या दिवसामध्ये शिल्लक आहेत. या बॉलवरती शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आलाय. पण अगदी गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण की बॅटरला सातत्याने फॉलो केलं जातं आणि त्याच पद्धतीचे चेंडू हाताळले जातात. किरण सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, प्रत्येक बॉल एक वेगळ्या धाटणीचा आणि वेगळ्या शैलीचा इथे हाताळला जातोय. केतन म्हात्रे आणि खुल्या गटातील अनुभव इथे कामी येतोय. हाही चेंडू थोडासा बाहेर ठेवला, पण सॅलाड गोलंदाजी, काल मी उल्लेख केला, सॅलाड गोलंदाजी का म्हटली जाते. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती, वेगवेगळ्या दिशेला, वेगळ्या पद्धतीने वैविध्यपूर्ण गोलंदाजी. हा चेंडू देखील आपण पाहिलं तर स्टंपच्या वरून फुंकर मारी आणि तदनंतर मात्र निघून गेला. पायावरती चेंडू टाकले जातात अवे फ्रॉम दी बॉडी, हाफ ट्रॅकर चेंडू, तदनंतर गती परिवर्तन. ही गोलंदाजी राहिले वाकलनच्या केतन म्हात्रेची. यावेळी देखील आपण पाहिलं शरीरवरती टाकला गेला, बाउन्स दिला या चेंडूला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. जिथे विकेट आली ना महाराज, तिथे धावसंख्या थोडीशी शांत राहिली, तिथे खेळ थोडासा शांत राहिला. मात्र राज सिंग ऑल इंडिया आयकॉन, गोरेगावचा राज सिंग, गोरेगावचा आपण पाहिलं तर अगदी सितारा राज सिंग मैदानामध्ये आहे. तोपर्यंत धावा या चालू राहणार आहेत, कारण की जिथे आपण पाहिलं सिंगल डबल देखील थांबल्या नाही आहेत, धावा येत आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. जशा धावा येतील तसं टार्गेट बनवलं जाईल. चला थोडासा घेऊया स्पीडअप. पण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. या षटकामध्ये जर पाहिलं तर केतन म्हात्रे यांनी महत्त्वाचे विकेट भूषण पाटीलला बाद केला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे धावपलकावरती अंकुश लावलाय. चांगली गोलंदाजी. आता शेवटचा बॉल शिल्लक या दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा यावेळी रिव्हर्स साठी गेलेत. ऑलरेडी फिल्डिंग तिथं फिल्डर तयार केला होता केतन म्हात्रे. आपण पाहिलं जेव्हा शेवटचा चेंडू होता राज सिंग स्ट्राईकला आला, तसा क्षेत्ररक्षण त्यानं चेंज केलं. कव्हरचा खेळाडू आपण पाहिलं बॅकवर्ड पॉईंटला पाठवला आणि बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू थोडासा आतमध्ये घेतला. हे क्षेत्ररक्षण त्याने सजवलं, त्याला माहिती ऑलरेडी एक विकेट गेले. आता एक मोहरा महत्वाचा आहे तो राज सिंग, आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर एकच धाव तिथे खर्च झाले. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 3 नंतर जो ड्रिंक ब्रेक होणार आहे तिथे तुम्हाला 1 मिनिट आम्ही देणार आहेत. यासाठी तुम्ही आता टीम मीटिंग साठी जास्त वेळ घेऊ नका, लगेच ओव्हर क्रमांक 3 कडे आपण जा आणि गोलंदाज तयार करा. तोपर्यंत डीजे मॅडीला संधी देऊयात.
बामरस गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले, पण या बॉलला सोडून देण्याचा इरादा इथे आपल्याला पाहायला मिळाला बॅटर अमोल शिंदे यांचा, परंतु चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते अमर बामरस. केतन म्हात्रेचं षटक हे मात्र कलाटणी देणारं राहिलं, कारण की ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि केतन म्हात्रे यांनी अगदी कमी धावसंख्येचं षटक हाताळलं. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला बॉल. किरण सर काय सांगाल ज्या पद्धतीनं अमर बामरसची गोलंदाजी सुरू आहे, 3 बॉल हाताळलेत आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. अनुभव उरमोडी असोसिएशन मधून सातत्याने वडगाव टीम साठी खेळताना आपण पाहिलंय. यावेळी केला कॅदर करण्याचा प्रयत्न, गल्ली रिजन मध्ये खेळाडू आहे, चेंडू हातामध्ये असा फेकी करण्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये, एक सिंगल धाव, बॅकअप खूप लांब असताना एकच धाव घेतली जाते. अमर बामरस ऑल इंडिया आयकॉन मगाशी केतन म्हात्रेने जी ओव्हर टाकली तिथे दबाव आला, मात्र प्रत्येक गोलंदाजाला एकच ओव्हर आहे हे विसरून चालणार नाहीये आणि ही देखील ओव्हर आपण पाहिलं तर धावसंख्या थांबवण्याचंच काम करते. 17 धावा, ओव्हर क्रमांक 3 चालू आहे, 4 चेंडू झालेत, सॅटिस्फाईड स्कोर, कारण की बॅटर खुश नाहीयेत, कॅप्टन खुश नाहीये, ही धावसंख्या शांत आहे आणि तदनंतर फक्त 12 चेंडू राहतील. काय घडणार आहे या मॅच मध्ये? यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू वेगाने जातो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, गॅदर केला चेंडू, एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 5 चेंडूचा खेळ झाला, आता 18 धावसंख्या आणि ऑलरेडी शार्विल सोनाक्षी 11 टीम पहिली मॅच लॉस आहे. या मॅच मध्ये एक असा मोठा धमाका करायचा आहे, व्यासपीठ मोठं आहे, मोठ्या व्यासपीठावरती मोठे पंच, मोठ्या मंचवरती मोठे पंच मारावे लागतात. बडे मंच का सरपंच बनना आहे तर मॅच मध्ये मोठे पंच यावे लागतील भाऊ. नक्कीच 18 धावा धावफलकावरती आणि पहिली मॅच गमावल्यानंतर या मॅच मध्ये दमदार कामगिरी करावी लागेल आणि दमदार कामगिरी करत असताना अमोल शिंदेच्या बॅटमधून हवाई सफर, बॉल सीमारेषा पार, षटकार. जे मॅडी अशोक दादांचं एक सुमधुर संगीत आता ऐकूयात, कारण की इनिंग ब्रेक मॅडीच्या माध्यमातून वा स्क्रीनवरती पाहत आहे अशोकदादा सपकाळ साहेब, महेश नानगुडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कृष्णा लक्ष्मण सातपुते स्क्रीनवरती सध्या मात्र तुम्ही पाहताय. अगदी आणि मागील वर्षी पहिल्या वर्षाचा या मैदानाचा राजा, या मैदानाचा किंग कृष्णा लक्ष्मण सातपुते, कारण की तो मालिकावीर देखील राहिला होता ना. आपण पाहिलं श्री चौनेश्वरी 11 पंकजदादा वाडकर यांच्या टीममधून तो संघ विजेताही राहिला होता. यावर्षी कोण, यावर्षी काय आणि यावर्षी कोणता संघ, यासाठीच आज दुसऱ्या दिवसामध्ये आहोत. अजून 2 दिवस बाकी आहेत सध्या मॅचकडे आपण जाऊयात. 24 धावसंख्येने अप्रतिम संगीत अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून. तापोळा संघ म्हटलं तर अशोकदादा सपकाळ साहेब, अशोकदादा सपकाळ साहेब म्हटलं तर तापोळा संघ, हे समीकरण आहे. मॅचचं समीकरण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला सांगणार आहोत. 24 धावसंख्या, 3 ओव्हरचा खेळ झाला. यानंतर टॉससाठी आम्ही लगेच कॉल देणार आहोत. 24 धावा धावफलकावरती गोलंदाजीसाठी गोलंदाज विवेक शिंदे जे रोणेगावचे आहेत आणि अर्जू 11 या संघाचे एक केसकेचे आयकॉन खेळाडू म्हणून या टीममध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी पंचांच्याकडे कुठे लेग बिफोरची अपील केली, परंतु पंचांनी मात्र साफ नकार दर्शवला. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं या ठिकाणी जर पाहिलं तर या मॅचमध्ये सातत्याने फलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव वाढत चाललाय, कारण की धावा बनत नाहीत आणि धावा इथे बनवाव्या लागतील. राज सिंग स्ट्रायकर येईल जो खेळतोय 9 बॉलमध्ये 13 धावा. ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्या पद्धतीनं खेळ प्रदर्शित करायला लागेल इथून पुढे राज सिंगला.
पण राजसिंगची चर्चा करत होतो आणि विवेक शिंदे यांच्या पुढच्याच बॉलवरती राजसिंग माघारी. आणखीन एक धक्का, दुसरा धक्का टीम शार्विल सोनाक्षी 11 या टीमला. अप्रतिम. ज्या व्यक्तीनं दोन दोन डोंगर उतरून आपल्या संघाला खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळले, ते स्वतःहून क्रिकेट खेळले, ॲज अ बेस्ट कॅप्टन म्हणून राहिले. प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर खेळाडूंना मोठं करण्यासाठी व्यासपीठ दिलं. 1,00,000ची सगळ्यात मोठी स्पर्धा घेऊन आले. तिथे पहिलं यूट्यूब लाईव्ह आणणारं कोण होतं तर अशोकदादा सपकाळ होते. आणि आज आपण पहा दिवस कशा पद्धतीने ऑल इंडिया आयकॉन, नवी मुंबई आयकॉन सगळ्यांना एकत्र केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. या ब्रेकला आपण पाहिलं स्लॉक करण्याचा प्रयत्न अगदी लॉफ्ट केला, चेंडूला एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न जागा सोडण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. पहा एकच सिंगल धाव, कारण की लालच होती दुसऱ्या धावेची. जी फेकी होती ती रॉकेट थ्रो होता, थोडंसं थांबवलं दुसऱ्या धावेचं स्वप्न. टीमची टोटल आपण पाहिली तर 25 आणि 2 विकेट माघारी गेलेत. पण चौथं षटक आणि ऑल इंडिया आयकॉन नवी मुंबई आयकॉन इथे माघारी परतलाय. आता जबाबदारी अमोल शिंदे जे KSKचे आयकॉन आहेत आणि त्यांच्यावरती जबाबदारी ऑन साईडला हलक्या त्याने फक्त खेळून काढला. एक धाव तिथे कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. येस नो आणि शेवटला मात्र वेट केलाय आणि एकच धाव ती कंप्लीट केली जाते. दुसरी धाव भेटत नाहीये. फिल्डिंग हे क्षेत्ररक्षण आहे, कारण की एक धाव तुमची महत्वाची आहे. एक धाव जेव्हा भाव खाते ना तेव्हा खूप अवघड जातं. आणि या एका धावेसाठी सध्या आपण पाहिलं तर मेहनत करावी लागते. टॉससाठी सुर्वे टायगर, मी विनंती करेल यानंतर मॅच खेळली जाईल. सुर्वे टायगर आणि SB मास्टर दोन्ही कॅप्टन्स आपण या इनिंग ब्रेकमध्ये. टॉस आई चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. वॉट बॉल यार, अप्रतिम चेंडू हाताला. ऑलरेडी एक विकेट घेतली विवेक शिंदे ना. रुळेगावचे आपण पाहिलं तर अगदी विवेक शिंदे KSK आयकॉन म्हणून खेळत आहेत. आणि हा खेळ आहे, तुम्ही ऑल इंडिया आयकॉनला बाद करता. तदनंतर आपण पाहिलं तर विशाल जाधवला आता थांबवलं जातं. एका बाजूला आपण पाहिलं तर अमोल शिंदे. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने वर्चस्व ठेवलंय विवेक शिंदेनं, यासाठी KSK आयकॉन म्हणतो आज नेहाल ग्रुपमध्ये या स्पर्धेमध्ये खेळतोय. चेंडू फक्त आपण पाहिलं बाकी एक. पण या बॉलवरती टायमिंग खूप चांगला आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा पुरेपूर वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. हा येतोय दमदार षटकार. अप्रतिम. चला स्पीडअप घ्या. आणि ही स्पर्धा जर त्या काळात म्हणजे अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या काळामध्ये ही स्पर्धा असती तर ऑल इंडिया आयकॉन कोण असतं माहिती का? राजेश मोरे असते, गणेश शिंदे असते, लाला भोसले असते, सुभाष सुतार असते. सगळे ऑल इंडिया आयकॉन तेव्हा असते, कारण की ही स्पर्धा आपण पाहिलं तर त्या काळामध्ये असती. तर कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खेळत असताना बऱ्याच गोष्टींच्या अडचणी होत्या. एका बॅटीमध्ये एका चेंडूमध्ये 11 जणांमध्ये तुम्हाला क्रिकेट खेळायला लागत होतं. आता एका मॅचसाठी 15 बॉक्स तुमच्या समोर असतात. बॉलचे एक गेला, त्याच्यावर डाग पडला, नवीन बॉल मैदानामध्ये. 32 धावसंख्या स्कोर कार्डवरती. 4 ओव्हरचा खेळ झाला, एक शेवटचं षटक बाकी आहे. नक्कीच क्रिकेट बदल आणि बदलतं क्रिकेट, जे क्रिकेट अशोकदादा यांनी खेळलं, परंतु क्रिकेटचं जे स्वप्न पाहिलं ते आज स्वप्न या स्पर्धेच्या माध्यमातून सत्यामध्ये उतरून दाखवलंय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचं षटक आणि गोलंदाज सुजित जाधव दाखल झालाय. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती केलाय प्रहार. बॉल सीमारेषा पार. अमोल शिंदेच्या बॅटमधून हवाई हल्ला, षटकार. अप्रतिम फटका, कारण की आता ही ती वेळ आली आहे. शेवटचे षटक आहे, हाणामारी करावी लागेल, रिक्स घ्यावी लागेल. धावा नाहीयेत ऑलरेडी अकाउंटमध्ये, धावा गोळा कराव्या लागतील. आई चेंडू आपण पहिला फटका थोडासा फसला जातोय हवेमध्ये. चेंडू कॅचचा कॉल दिलाय, खेळाडू येतो, कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. एक तेरी एक मेरी, बॅटर आउट.
येस, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल सचिन शिंदे. सध्या मात्र आपण पाहिलं तर मैदानामध्ये अगदी दाखल होत आहेत, कारण की धावा महाराज आपण पाहिलं थांबलेत, विकेटही येत आहेत, धक्केही भेटलेत. मात्र एका बाजूला पाहिलं तर जसं ऑल इंडिया आयकॉन बाद झाला तशा धावाही थांबल्या गेल्यात. नवी मुंबई आयकॉनला खेळावं लागेल, सातारा आयकॉनला हात पुढे येऊन खेळावं लागेल, की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या मॅचमध्ये सातारा आयकॉन थोडंसं आपण पाहिलं तर अगदी शांत राहिलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कारण की हर्षल कराडे जिथे आपण पाहिलं तर जरूर इथे कमी भासत असेल त्याची, कारण की धावा आपण पाहिलं तर शांत राहिलेत. 38 धावा, ओव्हर क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू फक्त बाकी आहेत. पण 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन शिंदे, शिंदेशाही आपल्याला पाहायला मिळते. सचिन शिंदेच्या बॅटमधून आलाय तो दमदार षटकार. पण सचिन शिंदेच्या बॅटमधून षटकार आलाय आणि किरण सर, या अगोदरची मॅच जर पाहिली तर 44 धावांची मॅच होती. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना पोहोचला होता आणि आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं या खेळपट्टीचा अंदाज बांधता आलेला नाही, कारण की कधी कधी लो स्कोरर मॅचेस देखील निर्णायक क्षणाला पोहोचल्यात आणि कधी कधी बॅटिंग साईड देखील होताना आपण पाहिलं. अशा अनेक द्विधा मनस्थितीमध्ये असणारी ही खेळपट्टी. त्यामध्ये अशा एक्स्ट्रा धावा तुम्हाला आधीमध्ये भेटत राहतील. टीमची टोटल आपण पहा 45. महाराज एक एक गोष्ट आहे की तुम्ही मैदानामध्ये थांबलात तर धावा येतील. षटकाराला एक्स्ट्रा धावा आली म्हणजे या धावा येणार. तुमचं थांबणं महत्वाचं आहे. मैदानामध्ये रोकेगे तो ठोकेगे. 45 धावसंख्या टीम टोटलमध्ये. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे आणि धावा मात्र इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि टीम शार्विल सोनाक्षी 11 हाच विचार करत असेल की अशा प्रकारच्या धावांची गरज आम्हालाही आहे. ऑब्विसली अशा धावा त्यांना हव्यात. इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. कारण त्यांना धावा हव्यात आणि ओव्हर खूप महाग राहिले भाऊ. 14 धावा खर्च केले 3 चेंडूमध्ये. 3 बाकी आहे. सचिन अकेला काफी आहे. लेट्स सी. या बॉलला सोडून दिले. पहा काय घडलं जातंय. लागोपाठचा तिसरा व्हाईट बॉल. इथे आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक आपण पाहिली असेल, चौकारांची, परंतु आता व्हाईट बॉल सलगचा तिसरा आणि या धावा मात्र शार्विल सोनाक्षी 11च्या खात्यामध्ये ऍड होताना कुठेतरी गोलंदाज सुजित जाधव थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळते. मानसिक दडपण आले आणि लागोपाठचा तिसरा व्हाईट बॉल, तिसरी अतिरिक्त धाव धावफलकावरती. धावा भेटले 47 धावसंख्या. भाई इज नॉट अ बॅड टोटल. चांगला चेंडू हाताला जातो. लाईन पकडली गेली. गाडी पटरीवरती आली. थोडंसं वाईट टाकण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी टाकण्याचा प्रयत्न. डॉट बॉल 47. साइड अँगलने पहा, फ्रंट अँगलने पहा. व्हॉट अ कॅमेरा वर्क यार. काय क्लिअरिटी क्वालिटी दिली आहे. क्लास अप्रतिम. A1 क्वालिटी. 22 यार्ड टेनिस क्रिकेट. चेंडू बाकी फक्त 2. 90 षटकार झालेत, 90 चौकार झालेत. कोण पुढे जाईल कोण मागे राहिले हे बघायचे आहे. 2 चेंडू बाकी आहेत. अगदी चौकार षटकारांची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. येस्टनच्या पाठीमागे केतन मात्रेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. व्हॉट हॅपन लेट्स सी. ओ यू टी आउट. की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर यावेळी फलंदाज अगदी भागे जाईल. मात्र इनिंग क्रमांक 1चा खेळ संपलाय. टॉस साठी या कॅप्टन, अर्थातच यानंतर टॉस आहे. दोन्ही कॅप्टन आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. बॅटर रनआउट आणि कॅप्टन टॉस साठी तयार राहा. अर्थातच सुर्वे टायगर आणि SB मास्टर संघ बोथ दी कॅप्टन. टॉस केला जाईल. एक चेंडू बाकी आहे आणि 47. महाराज इथे जर मोठा फटका येतोय, तुला ती फिगर भेटल, ती टोटल भेटल जिथे तुला फाईट करायची आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटच्या बॉलवरती ज्याची गरज होती तो मात्र महत्वाचा गोल्डन बॉलवरती गोल्डन षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन शिंदेच्या बॅटमधून हवाई सफर. बॉल सीमारेषा पार. षटकार आलाय. 53 धावा धावफलकावरती. आता नेक्स्ट इनिंग मध्ये, सेकंड इनिंग मध्ये टीम आरजू 11 या टीमला करायचे आहेत 5 षटकामध्ये 54 धावा. शेवटच्या बॉलवरती महत्वाचा षटकार आपण पाहतोय. सचिन शिंदेच्या बॅटमधून संघाला गरज होती
आणि संघाला गरज असताना मारलेला षटकार एक फायटिंग टोटल या ठिकाणी निर्माण करून दिले सचिन शिंदे या बॅटरने. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया लगेचच. मी विनंती करेल युवा सेना उपजिल्हा प्रमुख सातारा सन्माननीय विशालदादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मी टॉस करतो. विशालदादा प्लीज. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण रिपोर्टिंग करा. टीम सुर्वे टायगर आणि SB मास्टर्स या दोन टीममध्ये पुढची लढत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना खेळलेला आहे आणि या दोन्ही संघांसाठी हा दुसरा सामना आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा. विशालदांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. सुर्वे टायगर विपक्ष SB मास्टर अशी लढत आहे. एका बाजूला सुर्वे टायगर हा संघ आहे विनोददा सुर्वे आणि तानाईदा सुर्वे यांच्या मालकी संघ, तर एका बाजूला SB मास्टर सचिन दादा माने आणि त्याचबरोबर भीमसिंग सिंग साहेब यांच्या मालकी संघ आहे. आपण टॉस करणार आहोत. चला टीम SB मास्टर आपला कॅप्टन पाठवा. सुर्वे टायगरचे कॅप्टन आलेले आहे. टीम SB मास्टर माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचतो तर आपला संघनायक पाठवा. तुम्ही पाहताय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 आणि या मॅचचा आपण करत आहोत टॉस. SB मास्टर्स आपला नाणेफेकीचा कौल आहे. आपण रिपोर्टिंग करा. सुर्वे टायगरचे संघनायक घेऊन थांबलेले आहेत आणि आपण टॉस करूया. दोन कॅप्टन्समध्ये महत्त्वाचा टॉस आहे. दोन्ही संघाने एक एक सामना खेळलेला आहे आणि तो त्यांनी गमावलेला आहे आणि दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असणार आहेत आणि आपण करूया टॉस. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, टीम सुर्वे टायगर. नाणेफेकीच्या कौलचा आवाज महाबळेश्वर चॅम्पियन लीग आणि निहाल रिसॉर्ट यापैकी आपल्याला दोन्हीपैकी एक मागायचा आहे. महाबळेश्वर चॅम्पियन लीग हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीग. सतीश, टॉस किती महत्वाचा होता? टॉस नक्कीच महत्त्वाचा आहे कारण का इथं चेस करणं थोडं सोपं चाललंय. टॉस जिंकताय, काय घेताय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. हो नक्कीच दोन्ही संघांना विजयच पाहिजे कारण का त्यांनाही एक मॅच हारले, आम्ही पण एक मॅच हारले. SB मास्टर टीमकडे आपण जाऊया. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने नाही लागला. टॉस जिंकला असं काय घेतला असं? आम्ही फिल्डिंगच केली असती. परंतु बॅटिंग करायची आहे. काय प्लॅनिंग आहे? नेक्स्ट मॅच जरा हे कॉम्बिनेशन चांगलं राहिलं नाही. आता आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. अधिकचा वेळ घेणार नाही. SB मास्टर तुम्हाला आणि सुर्वे टायगर तुम्हाला टॉस मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस झालेला आहे आणि टॉसमध्ये काय झालेलं आहे तर टीम सुर्वे टायगर या टीमने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे SB मास्टर या टीमला. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पाहत राहा, ऐकत राहा. महाबळेश्वर चॅम्पियन लीग पर्व क्रमांक 2 आजचा दुसरा दिवस. वळ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया या चालू सामन्याचं धावतं वार्तांकन. ओहो, थँक्यू. मी मनापासून स्वागत करतो. कोयना क्रिकेट असोसिएशन रायगड पालघर, म्हणजे ज्यांनी आपण पाहिलं तर कोयना क्रिकेटला खऱ्या अर्थात एक वेगळ्या उंचीवरती नेलं. कोयना क्रिकेट असोसिएशन रायगड आणि पालघरमधल्या खेळाडूंना खेळण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ दिलं. ते माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय गोविंदजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर सचिव सन्माननीय आदरणीय सुरेंद्र जाधव साहेब यांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपलं मनापासून स्वागत आहे. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 जी पुरस्कृत केली आहे अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून. तब्बल टार्गेट आहे 54. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. लगेच मॅचला केली जाईल सुरुवात. 54 धावांचं लक्ष इथे प्रथम बॅटिंग करत असताना टीम शार्विल सोनाक्षी 11 या संघाने आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना गमावला, त्याच्यानंतर मात्र या मॅचमध्ये कुठेतरी प्रेशर. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा संघ अर्जू 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल ज्याने पहिला सामना जिंकला आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर तोच कॉन्फिडन्स आणि तोच आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट 54 धावांचं रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल केतन म्हात्रे आणि त्याचे समवेत आपल्याला पाहायला मिळेल विवेक शिंदे. जे प्लॅनिंग पहिल्या मॅचमध्ये होतं तेच प्लॅनिंग आपल्याला या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. आज कोयना क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं करूयात सहर्ष स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. टायमर या ठिकाणी सेट केला जाते. आमचे सचिनदादा शिंदे यांच्या माध्यमातून स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल बायकर मॅन केतन म्हात्रे. पहिला बॉल गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल राज सिंग, आयकॉनिक खेळाडू. आम्ही मनापासून स्वागत करतो. आहिरे वानवलीचे कायसवेचे आमचे चेअरमॅन सन्माननीय आदरणीय आनंददादा सपकाळ साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा. 54 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलं. मॅचच्या दिशेने आपण जाऊया जिथे गोलंदाजीसाठी ऑल इंडिया आयकॉन राज सिंग एका बाजूला गोरेगाव एक्सप्रेस तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच वाकलनचा धानाबाग केतन म्हात्रे. मॅचला मजा येईल. एका बाजूला शेर आहे भाई, 1.25 शेर पण दुसऱ्या बाजूला आहे. 54चं टार्गेट.
राज सिंग यांनी देखील अगदी कमी कालावधीमध्ये क्रिकेटमध्ये घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्याच्या जोरावरती मात्र क्रिकेटच्या पल्ल्यावरती नाव कमावलंय, परंतु पहिल्याच बॉलवरती केतन म्हात्रेच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करणारा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नेहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग मधील दुसऱ्या डावातील दमदार चौकार. अगदी अशोकदादा सकपाल यांचं सुमधुर संगीत आपण ऐकलं आणि संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी दाखवलं जातोय. एका बाजूला जर पाहिलं तर महेश नानगुडी जे पुण्यावरून खास करून या स्पर्धेसाठी आले, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा देव ज्यांना संबोधलं जातं अर्थातच कृष्णा सातपुते सर आपल्याला पाहायला मिळतात. आणि सागर दादा आमचे देखील आहेत स्क्रीनवरती पाहत आहे, संपूर्ण मान्यवर सध्या स्क्रीनवरती. हो, यावेळी काय घडतंय, लेट सी, इट्स अ नो बॉल आणि त्यामध्ये लॉंग स्टॉपला 4, टोटल 5, सगळ्या गोष्टींवरती जीएसटी. या देखील चौकारावरती 1 जीएसटी, टोटल आत्ताचे 5 धावा. रिप्लेमध्ये पहा, चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने गेला, कट केला, मात्र नो बॉल ओव्हर स्टेपचा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी 5 धावा. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. मॅचची ओव्हर क्रमांक 1 आहे आणि ओव्हर क्रमांक 1 मध्येच बऱ्याच गोष्टी आता घडायला सुरुवात झाली. धावा आलेत तब्बल 9, एक चांगली सुरुवात, 1 चेंडू आणि 9 धावा. बघ, एका चेंडूत पण 9 धावा होतात. नक्कीच क्रिकेटचा खेळ आणि या खेळामध्ये कधी कधी म्हटलं जातं 1 बॉल 6 धावा, 6 बॉल 1 धाव देखील निघताना आपण पाहत नाही, परंतु आता 1 बॉल 9 धावा झालेत आणि पहिल्याच बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर 9+4 धावा. अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हा बोनस असेल आणि हा बोनस वाटलाय गोलंदाज राज सिंग यांनी. आणि इथून पुढे मात्र किरण सर धावा रोखाव्या लागतील, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रमुख गोलंदाजाच्या विरोधामध्ये असं आक्रमण झालं तर मात्र उर्वरित गोलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर कव्हर करावी लागेल आणि समोर केतन म्हात्रे आहे, त्याच्या समोर तुला गोलंदाजी करायची आहे. म्हणजे किती मोठं आव्हान असेल, तुला स्वतःच्या भात्यातील चांगले चेंडू बाहेर काढायचे. 9 धावा स्कोर कार्डवरती. ही चेंडू आपण पाहिलं सर बॅटीवरती अगदी स्टंप लाईनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न सर बॅटीनं खेळून काढला, कारण की राज सिंगची जी गोलंदाजी आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला जातो. राज सिंगची गोलंदाजी आहे, गोरेगाववरून येतोय तो, आणि गोरेगाववरून आपण पाहिलं तर राम मंदिरला जे आपण ट्रेन आपण पाहिलं तर टर्न होते, जो क्रॉस घेते, त्या पद्धतीने त्याची गोलंदाजी आहे. तो ट्रॅक त्यानं पकडलाय, गोरेगाव एक्सप्रेस. आणि या एक्सप्रेस समोर सध्या धावा जास्त येत असताना कशा पद्धतीने तो गोलंदाजीमध्ये धावा अडवेल, ब्रेक लावेल, हेही बघायचंय. कारण की विवेक शिंदे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर KSK आयकॉन, हा ही गोलंदाजी आहे. मी यही बात कर रहा था भाई, आणि याच गोष्टीची चर्चा मी करत होतो. अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेर कुठेतरी वळण घेतोय आणि बॅटरला मात्र सातत्याने जर पाहिलं तर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. मी कौतुक करेन 22 यार्ड लाईव्ह या यूट्यूब वाहिनीचं, कारण की अनेक डिसिजन या ठिकाणी TV अंपायरकडे दाद मागण्यात आली, त्या वेळेस मात्र 22 यार्ड लाईव्हचं आणि सचिन शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं काम मात्र खूप महत्त्वाचं राहिलं आणि त्यांचा रोल इथे खूप महत्त्वाचा राहिला. 10 धावा स्कोर कार्डवरती. हो, यावेळी देखील आपण पाहिलं हलक्या हातानं घेण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर एक सिंगल धाव तर घेतली जाते आणि अगदी आरामामध्ये ही धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता केला जातोय, पण आरामामध्ये सध्या ओव्हर क्रमांक 1 आहे, स्वतःची एनर्जी सांभाळून ठेवली जाते, थकलं जात नाहीये. धावा 2 कंप्लीट केल्या गेल्या. राज शिंदेचं कौतुक करेल, जो आपण पाहिलं व्यासपीठावरती कॅमेरा घेऊन उभा आहे, त्याला बसण्यासाठी संधी नाहीये. तो बसला तर कॅमेरा कोण फिरवणार, आणि कंटिन्यू उभा राहून त्याचा कॅमेरा वर्क चालू आहे. एक 12 धावा स्कोर करवती, तब्बल 2 चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे. ओहो, यावेळी पॅडल स्वीप केला जातो, डिप्स ठेवला, एक रिझनला चेंडू मात्र वेगानं जरूर जातो डाऊन दी ग्राउंड. चेंडू गॅदर केला, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करून दिला जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्ताही थांबला जातोय. धावा घेण्यासाठी मेहनत चालू आहे आणि धावा घेण्यासाठी जी रस्सीखेच चालू आहे तीही तुला दिसते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 13 या धावसंख्येवरती 13 धावसंख्या. तब्बल चेंडूचा खेळ 5 झाला. 1 2 गो. एक चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, 54 धावांचं टार्गेट, आणि या टार्गेटला चेस करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे राज सिंग या गोलंदाजाला, कारण की
शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉलवरती एखादा ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून देणं हे खऱ्या अर्थानं राज सिंगसाठी गरजेचं आहे. परंतु सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट केतन म्हात्रे आत्तापर्यंत जर पाहिलं तर महाराष्ट्राचा बायकरमॅन असाच झालेला नाही, तर त्याच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे आणि सेन्सिबल क्रिकेट इथे खेळलं जात आहे केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 14 धावा किरण सर धावफलकावरती लावल्या गेल्या. आता 4 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धावांची जिंकण्यासाठी गरज. कॅल्क्युलेशन हे क्रिकेट आहे, कारण की केतन मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा करतो म्हणजे डोक्यावरती बर्फ ठेवून खिशात कॅल्क्युलेशनही तो ठेवतो, कारण की येणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये तर 10 धावा करायचे. ओव्हर मागे 10 धावा. भूमिपुत्रच्या मैदानामध्ये जर विकेट आल्या नाहीये तर या मॅचमध्ये हे आव्हान आतापर्यंत सहज दिसतंय. पण विकेट 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 घेणं इम्पॉर्टंट आहे. मॅच बनवायचे तर विकेट येणं गरजेचं आहे, कारण की पार्टनरशिप बनली तर डोकेदुखी. कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर डोकं दुखताना नुकताच सचिनने सॅरोडॉन लावलाय, पण मॅच जर जिंकायचं आहे तर वाकलनचा डॉन तोही मैदानामध्ये उभा आहे. 24-40. अगदी विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करणाऱ्या शार्विल सोनाक्षी 11 या संघाला पहिल्या षटकामध्ये 14 धावा ओव्हर नंबर 2 मध्ये. चला मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका, कारण की सामना क्रमांक 14 सुरू आहे. अजून 6 सामने या आजच्या दिवसामध्ये संपूर्ण शिल्लक आहेत आणि दमदार ज्या पद्धतीने नियोजन आपण पाहतोय आणि तुमची साथ ही खूप महत्त्वाची आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा नाही आणि तुमच्या सहकार्याशिवाय या स्पर्धेला शोभा नाही. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला विनंती असेल, क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच शार्विल सोनाक्षी 11 या संघाला आम्ही विनंती करतोय, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. टीम विनंती करेल प्लीज प्लीज कॅप्टन प्लीज. येस थँक्यू सो मच कॅप्टन, थँक्यू. लगेच स्पीडअप घ्यायचं, कारण की आज स्पीडअप हा शब्द 500 वेळा बोलायला लागला तरी चालेल, पण आज 10 मॅचेस कव्हर झाल्याच पाहिजे, कारण की बर्डन नको आहे, टेन्शन नको आहे. आजची संपूर्ण मॅचेस आणि ऑन टाईम आहोत आपण, थोडा स्पीडअप घ्यावा लागेल, त्यासाठीच तर विनंती करतोय. चला जाऊया मॅचमध्ये. 24 चेंडू 40 धाब्याची गरज. सचिन शिंदे आलेत. यावेळेस फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र बॉल पासून दूरवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धावाले दुसऱ्या धावेचा अगदी सहजरित्या इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या. सचिन शिंदे अगदी गोलंदाजीसाठी आले. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती अगदी केतन म्हात्रे यांना जाळ्यामध्ये अडकवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती राहिला आणि जीवनदान इथे आपल्याला पाहायला मिळते. एक एक संधी किरण सर या मॅचमध्ये खूप महत्त्वाची आणि केतन म्हात्रेला संधी देणं म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या विजयामध्ये भर पाडणं, अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळेल. असे चान्सेस क्रिएट करावे लागतील तुला, प्रत्येक चेंडूवरती क्रिएट करावे लागतील चान्सेस. त्यातला एक चान्स भेटेल. एवढी केला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढला. डाऊन टी ग्राउंड चेंडू आपण पाहिला किती वेगानं जातोय. 4-4-4. निहाल ग्रुप चौकार. वाव, थँक्यू सो मच. अगदी चौकाराला केतन म्हात्रेच्या बॅटमधून आता समीकरण बदललंय. 22 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. केतन म्हात्रे स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. केतन म्हात्रे सेट ऑन फायर. आणखीन एक षटकार. वाव, काय छान. म्हणजे एखादं पुस्तक, अशोकदादा सपकाळ साहेबांचं पुस्तक वाचण्यापेक्षा त्यांचं एक गाणं ऐकलं तरी तुला सगळा प्रवास त्यांचा माहिती पडेल. एवढं सुंदर गाणं बनवलं आहे. संपूर्ण या प्रवासाची माहिती, त्यांच्यासोबत कोण कोण आहे, त्यांचं गाव काय, या सगळ्या गोष्टी या गाण्यामध्ये आहेत. खूप छान. 21 चेंडूमध्ये 28 हवेत. ओहो हो, रिवर्स अटेम्प्ट यावेळी केलाय. चेंडू अगदी निघून जाईल. 4 धाब्यासाठी खेळाडू तिथे तैनात नाहीये. अगदी 4 धाबा येतोय. आणखीन एक चौकार. मॅच बनवली, मॅच घडली, मॅच रंगले. 20 चेंडूमध्ये 24 धाब्याची गरज.
अगदी आता मात्र ही मॅच जवळपास जर पाहिलं तर बॅटिंग करणारा टीम जो आहे आरजू 11 या अगोदरच्या मॅचमध्ये 70 धावा त्यांनी चेस केल्या होत्या आणि आता 54 धावांचं टार्गेट त्यांना काही फारसं जड वाटत नाही, कारण की ज्या पद्धतीनं केतन म्हात्रेच्या बॅटमधून धावा येत आहेत त्या पद्धतीनं आपण जर पाहिलं या मॅचकडे तर ही मॅच अगदी लवकरात लवकर संपवण्याचा इरादा इथे केतन म्हात्रेने बाळगला आहे आणि विवेक शिंदे त्यांना महत्त्वाची साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन शिंदे यांच्या गोलंदाजीवरती सातत्याने आक्रमण होत राहिलंय. या बॉलवरती आणखीन एक पॉवरफुल तडाखा, बॉल सीमारेषा पार. केतन म्हात्रे आता थांबणार नाही, त्याच्या बॅटमधून आणखीन एक आलाय दमदार निहाल ग्रुप षटकार. हे क्रिकेट अपडेट पूर्णपणे आपण पाहिलं तर अपडेट झालंय. क्रिकेट आपण पाहिलं प्रत्येक खेळाडूच्या खेळावरती त्याच्या मी म्हणेल की गावावरती त्याच्या पारितोषिकांवरती अति हल्ली गाणी बनली गेली. तेच गाणं वाजवलं गेलं सुमधुर. 19 चेंडूमध्ये आता 18 धावा हव्यात. मॅच बरोबर बोलतोस तू. चौथ्या घेरवरती केतनची गाडी चालू आहे सध्या. अगदी 32 धावा 9 बॉलमध्ये केतन खेळतोय. 32 वरती चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि तुम्ही सुमधुर संगीताचं वर्णन केलं आणि क्षेत्र कोणते असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही आणि केतन म्हात्रे यांनी कष्ट केले, भरपूर कष्ट केले आणि इथे देखील या मॅच मध्ये कष्ट करत असताना आणखीन एक दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, केतनचा वार आलाय चौकार. चला स्पीडअप घ्या टीम. चला टीम स्पीडअप घ्या थोडासा. अठरा चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. लास्ट ओव्हर बघूया आधीची. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, मग चौकार, मग षटकार, मग चौकार, मग षटकार, मग चौकार. म्हणजे 4-6-4-6-4 फोन नंबर नाहीये, ती बॅटिंग केली आहे ती केतन म्हात्रेची. आणि 360 मैदान आहे. ते आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने त्याचा करंट स्ट्राईक रेट आहे, ज्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय ते आपण पाहिले. 360 स्ट्राईक रेटनं तो सध्या बॅटिंग करतो. या 360 मैदानामध्ये 93 षटकार आलेत, 94 चौकार आलेत. ती गाडी पण आता मागे पुढे आहे. 40 धावसंख्या स्कोर कार्डवरती. 14 धावा हव्यात. 18 चेंडू बाकी आहे. मंजिल इकडेच आहे, चेंडू खूप आहेत अजून. 18-14 हे समीकरण मैदानामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाज आपण पाहिलं तर भूषण पाटील दाखल झालाय. या नवी मुंबईचा भूषण सध्या मात्र दाखल झालाय. जबाबदारी घेतली भूषण पाटीलनं या मॅचची. आता लेट्स सी काय करतोय. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज टीम, थोडासा स्पीडअप घ्या, कारण की मॅच आपण पाहिलं तर आतापर्यंत बरोबर वेळेवरती चालू आहे. ती आणखीन फास्ट घेऊयात. 18 मध्ये 14ची गरज असताना विवेक शिंदे मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक खेळलाय आणि कॅच मात्र इथे पकडले. अप्रतिम दर्जाची स्वतःला जज केलं, जजमेंट केलं आणि फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद झाला टीम आरजू 11 या संघाचा. बॅटर आउट, दुरी रही अधुरी. इंच भर थोडासा चेंडू आतमध्ये राहिला, मात्र विकेट आली. अर्थातच विवेक शिंदे ज्या पद्धतीने खेळ राहिला रुळे टीमसाठी आपण पाहिलं तर रुळे गावातून बिलॉंग होतात आणि धीरजनं ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कॅच पकडली. कॅच कोणी पकडली? विनायकने ज्या पद्धतीने ही कॅच पकडली गेली, अप्रतिम कॅच. कारण की त्याच्यासाठी ही अवघड होती कॅच, कारण की चेंडू गॅदर करून त्याला आतमध्ये सीमारेषेच्या आतमध्ये थांबायचं होतं आणि ज्या पद्धतीने त्याने स्वतःला कंट्रोल केलं, तोल सावरला. बॅटर आपण पाहिलं तर अगदी माघारी येतात. आता त्याचा विवेक शिंदे माघारी येतात. मात्र चांगली बॅटिंग मी म्हणेल. यासाठी पार्टनरशिपमध्ये त्यांनी भागीदारी फक्त 3ची केली. नेहमी नाही हिरो बनायचं, कधी कधी हिरोचा भाऊही बनायचं. चांगली बॅटिंग. 40 धावा स्कोर कार्डवरती. अगदी विवेक शिंदे यांच्या बॅटिंगचं कौतुक करेन. जरी धावा कमी केल्या तरी देखील केतन म्हात्रेला खेळपट्टीवरती थांबवण्यासाठी आणि त्याला जी महत्त्वाची साथ दिली विवेक शिंदे यांची ही साथ खूप महत्त्वाची होते. आता 17 बॉलमध्ये 14 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये धारावे गावाला बिलॉंग करणारा नवी मुंबई आयकॉन धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी भूषण पाटील आणि केतन म्हात्रे यांच्यामध्ये अगदी थोडंसं हास्यात्मक वातावरण इथे पाहायला मिळेल, कारण की धाव घेत होता कुठेतरी भूषण पाटील थोडेसे मध्ये आले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्यांना बाजू देत तिथे ही धाव मात्र कंप्लीट केली गेली.
आता समीकरण बदललंय. सामन्यामध्ये जर पाहिलं तर सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. एक हाती सामना मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बरोबर. अजूनही आपण पाहिलं तर 16 चेंडूमध्ये 13 धावा हव्यात अजूनही जिंकण्यासाठी. यावर देखील बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा लांब ठेवला चेंडू, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केतनसाठी आपण पाहिलं तर, आणि त्यानंतर हा फटका आपण पाहिलं तर खेळत असताना फक्त एक धाव, बाहेरचा चेंडू रूम जास्त दिला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फक्त एक सिंगल. 15 चेंडूमध्ये आता 12 धावा हव्यात विजयासाठी. 15-12 हे समीकरण आता मात्र मॅचमध्ये. 42 धावसंख्या. थोडीशी आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्या इनिंग मध्ये मी येतो, सुरुवातीला जो स्कोर लो राहिला त्याचा परिणाम. हो या फटका घेण्याचा प्रयत्न बॅटिंगच्या टॉप एजला. नो बॉलचा इशारा, रुको जरा सबर करो. नो बॉल आहे. संधी भेटली ओव्हर स्टेप. केतन सांगतोय पहा ज्या पद्धतीने चेंडू पडला, कारण की केतन देखील दाखवलं शूजचा स्टॅम्प पडलाय तुझ्या. लेट सी. हा नो आहे ओव्हर स्टेपचा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी येणार चेंडू फ्री हिटचा. मॅचमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि त्याच्यामुळे मॅच बिघडते थोडीशी. अगदी नो बॉलच्या अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती जरूर लागली. भूषण पाटील काहीसा नाराज, परंतु या बॉलवरती, फ्रीटच्या बॉलवरती पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. पोलीस सक्सेसफुल. धीरज भोईरच्या बॅटमधून आलाय तो हवाई हल्ला, षटकार. थँक्यू. 5 धावेची गरज आहे आता विजयासाठी. ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पहिला खेळला गेला, गेंद हस्ती हस्ती बस्ती में, धीरज तो अपने मस्ती में भाई अप्रतिम फटका खेळला. आई उचलला जातो. यावेळी इनसाइड आउट फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढला. वन बाउन्स चेंडू बॅकवर्ड पॉइंटला गॅदर केला जाईल. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते आणि आता केतन म्हात्रेचा शो चालू होईल, कारण की तब्बल आपण पाहिलं तर एक चेंडू आता फक्त बाकी आहे. 13 चेंडूमध्ये आता 4 धावेची गरज. स्कोर जो टार्गेट आहे थोडंसं आपण पाहिलं कमी राहिलं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 54 धावा हे टार्गेट दिलं होतं पहिल्या इनिंगमध्ये. ज्या पद्धतीने स्कोर पहिल्या 3 ओव्हरमध्ये शांत राहिला. ऑल इंडिया आयकॉन बाद झाला, जिथे आपण पाहिलं तर अगदी राज सिंग बाद झाल्यानंतर आपण पाहिलं मॅच थोडी लोड झाली आणि त्याचा परिणाम शेवटी गोलंदाजांच्या हातामध्ये धावा राहिल्या नाहीयेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू मिड विकेटला कॅचसाठी जाईल. अप्रतिम कॅच पकडली जाते आणि केतन म्हात्रेचा खेळ आता मात्र शांत होईल. चांगली बॅटिंग राहिली केतन म्हात्रेने. वैयक्तिक बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने धावा आतापर्यंत केल्या आहेत, तब्बल 12 चेंडूमध्ये 37 धाव्यांची खेळी आणि केतन वामन म्हात्रे येथील माघारी ऑल इंडिया आयकॉन. चला बॅट्समन या लगेच मैदानामध्ये. बॅट्समन चला प्लीज प्लीज प्लीज. सॉरी थोडीशी घाई करतो, मात्र थोडंसं जॉगिंग करत गेलात तर आणखीन टाइम वाचेल. थँक्यू सो मच. अमर बामरस सध्या मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. अगदी स्पीड अपने तो आता सध्या मैदानामध्ये दाखल होतोय. फक्त 4 धावा आता मात्र विजयासाठी करायच्या. रिप्ले दाखवला जातोय सध्या. हा रिप्ले कॅमेरा वर्क पहा. अप्रतिम कॅच पकडली गेली आपण पाहिलं तर अक्षय जाधवच्या माध्यमातून. अमर बामरस मैदानामध्ये दाखल झालाय. अमर बामरस आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रेचा खेळ खूप दर्जेदार राहिला. 12 चेंडूमध्ये 37 धावा. आता सामन्यामध्ये जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. धीरज भोईर, अमर बामरस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झालेत. केतन म्हात्रे चांगली बॅटिंग केली. विवेक शिंदे आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परत येत आणि अवघ्या 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाजीवरती अमोल शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला धीरज भोईर. अगदी कोपरखेनी गावेंडकडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल शिंदे पहिला बॉल इथे खूप चांगला आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आता 11 बॉलमध्ये 4 धावांची गरज. सामना जरी कमी धावा हव्या असल्या तरी देखील सामना लवकर संपत नाही किरण सर, कारण की सामन्यामध्ये वेळ भरपूर चाललाय आणि हा वेळ आपल्याला कुठेतरी आजच्या दिवसामध्ये वाचवायचा आहे. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावलाय. धीरज भोईरच्या कानापर्यंत हा मेसेज पोहोचलाय आणि त्याने मात्र ही मॅच केले फिनिश. चौकार मारलाय. सामना संपलाय आणि सलगचा दुसरा विजय इथे टीम आरजू 11 विकासभाई कदम यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम आरजू 11. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जाईल. अर्थातच